2 दिवसापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे। मुलाने आई वडिलांना आयफोन मागितला। प्रत्येकच आई वडील आपल्या मुलाने मागितल्याबरोबर त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत। हा विचार प्रत्येक मुलाने करायला पाहिजेत होता। आई वडिलांनी फोनला नकार दिला म्हणून मुलगा थेट जीव देण्याकरता डोंगरावर गेला। आई म्हणते, बाळा तुझं जर तुझ्या बापासोबत व्यवस्थित पटत नसन तर तुझ्याकरता मी तुझ्या बापातून वेगळी राहते, पण तू मात्र जीव देऊ नको, कारण तू माझ्या काळजाचा तुकडा आहे। बाप म्हणतो, अरे बाळा माझं चुकलं। पण आता सज्जनांनो, या मुलाला त्या आयफोनच्या समोर आणि त्या अविचारासमोर आपला बापही कमी वाटायला लागतो, आपली आई सुद्धा कमी वाटायला लागते, आपला स्वतःचा जीव सुद्धा कमी वाटायला लागतो। आणि हा मुलगा म्हणतो, हे पहा, माझा जीव वाचवण्याकरता तुम्ही एक पाऊल जरी समोर टाकलं तर मी माझं एक पाऊल पाठीमागं डोंगराच्या खाली टाकीन। परंतु मुलाला वाचवण्याकरता बाप हृदयावर काळजाचा दगड ठेवतो, मुलाला पकडण्याकरता समोर जातो, मुलाला पकडतो, परंतु दुर्दैवाने मुलाच्या पायाखालचा दगड सरकतो। मुलगा तर समोर येत नाही, पण मुलगा बापाला घेऊन दरीमध्ये कोसळतो। आई विचार करते, ज्या मुलाकरता इथून पुढे जीवन जगायचं होतं, ज्या पतीकरता आतापर्यंत जीवन जगली, तो काळजाचा तुकडा आणि तो कुंखवाचा टिळा जर या जगामध्ये राहिला नसन तर मला तरी आता जगून काय करायचं। म्हणून त्या आईने एका क्षणाचा विचार न करता मुलाच्या आणि पतीच्या पाठीमागे डोंगराच्या खाली उडी टाकली आणि एका क्षणामध्ये अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं। याचं एकमेव काय कारण असन तर आपण आपल्या मुलाचा योग्य प्रमाणापेक्षा जास्त केलेला लाड आणि आपण आपल्या मुलाला आमच्या वारकरी संप्रदायाचा योग्य संस्काराचा दिलेला अभाव, म्हणून मुलाला पैसा कमवून दिल्यापेक्षा मुलाला संस्कार कमवून द्या। जोपर्यंत तुमचा मुलगा 4थी पर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या मुलाला आईच्या मांडीला मांडी लावून कथा कीर्तनामध्ये आणा। 4थीच्या नंतर त्या मुलाला बापाच्या मांडीला मांडी लावून आमच्या वारकरी संप्रदायाच्या कथा कीर्तनामध्ये आणा। कारण तुमचा मुलगा आमच्या कथा कीर्तनामध्ये येऊन बसल्याच्या नंतर तो कीर्तनकार व्हावा अशी आमची इच्छा नाही, तो मृदंगाचार्य व्हावा अशी आमची इच्छा नाही, तो गायनाचार्य व्हावा अशी आमची इच्छा नाही, तर तुमचा मुलगा आमच्या कथा कीर्तनामध्ये बसून त्याच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत त्यांना आनंदानं आपल्या मायबापाला जरी सांभाळलं तरी आमच्या कथा कीर्तनाचं सार्थक झालं। म्हणून मुलांना योग्य संस्कार द्या। ऐका सज्जनांनो, जब अनाज खत्म होता है तब इंसान मरते हैं, जब अनाज खत्म होता है तब इंसान मरते हैं, लेकिन जब संस्कार खत्म हो जाते हैं तब लोगों के अंदर की इंसानियत मरती है। मुलगा बापाला बाप मानत नाही आणि बाप मुलाला मुलगा मानत नाही। म्हणून संस्कार देणं अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते